नमस्कार, मी प्रेरणा परबखोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पावसातच स्ट्रेचरवर भिजत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। सीपीआर रुग्णालयातील एका वॉर्डात दुपारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शेंडा पार्क इथं नेण्यात येणार होता। त्यासाठी रुग्णवाहिकेलाही सांगून ठेवण्यात आलं होतं। तोपर्यंत मृतदेह वॉर्डातून स्ट्रेचरवर ठेवून पुढे आणण्यात येत होता। सीपीआरचे 2 कर्मचारी या स्ट्रेचर सोबत होते। स्ट्रेचर पुढे ढकलत असताना हे थांबले। यातील एक कर्मचारी स्ट्रेचर सोडून काहीतरी चौकशी करण्यासाठी दुसऱ्या कक्षाकडे गेला। त्यावेळी स्ट्रेचर वाटेतच थांबवले होते। त्याचवेळी नेमका मोठा पाऊस सुरू झाला। त्यानंतर दुसरा कर्मचारीही बाजूला गेला। तेव्हा मृतदेह चक्क भर पावसात सोडून हे दोन्ही कर्मचारी बाजूला गेले होते। तोपर्यंत रुग्णवाहिका अजून आलीच नव्हती। पोलिसांचा पंचनामा सुरू झाला। जवळपास या सगळ्यात 1 तास निघून गेला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे नेण्यात आला। मात्र बराच काळ मृतदेह भिजत राहिला। तरीही तो बाजूला घेण्याची सद्बुद्धी सीपीआरच्या कर्मचाऱ्यांना सुचली नसावी का, असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित होत आहे। यावर प्रतिक्रिया देताना सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर RS मदने यांनी काय सांगितलंय पाहूया। मी डॉक्टर राजेंद्र मदने, वैद्यकीय अधीक्षक सीपीआर हॉस्पिटल। आज बॉडी ट्रान्सफर करत असताना अचानक पाऊस आला आणि ते जुना अपघातामध्ये घेत असताना मध्ये ॲम्ब्युलन्स असल्यामुळे आपण ती बॉडी लगेच आहे ना आतमध्ये नाही घेऊ शकत। तोपर्यंत त्याला मोठा पाऊस आला, त्यामुळे ती बॉडी भिजली। पण बॉडी ही पूर्णपणे कव्हर केलेली होती। त्यासोबत काही आपण जनक काही आमच्याशी कार्य झालेले नाही आहेत। ते फक्त कसं नैसर्गिक वरतीमुळे जास्त वस्ती झाली आणि त्याच्यासोबत आम्ही ॲम्ब्युलन्स असल्यामुळे आम्ही बॉडी आतमध्ये ट्रान्सफर लगेच घेऊ शकलो नाही। पण बॉडीसोबत काही हेळसांड झालेली नाही आणि हे फक्त गैरसमजुतीतून हेळसांड झाली वगैरे असे सगळीकडे पसरत आहे आणि लोकांनी ह्याच्यावर विश्वास ठेवू नये। वैद्यकीय अधीक्षक मदने यांनी जरी सांगितलं असलं की मृतदेहाची हेळसांड झाली नाही, तरी व्हिडिओमध्ये मृतदेह पावसात भिजताना दिसतोय। त्याच्या आजूबाजूने लोकही ये-जा करताना दिसतायत। रुग्णवाहिका येण्याची वाट पाहत असल्यामुळे बॉडी बाहेर होती असं अधीक्षकांचं म्हणणं आहे। मग रुग्णवाहिका आली नसताना बॉडी बाहेर आणलीच कशाला, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कोल्हापुरातला हा प्रकार म्हणजे प्रशासनाची असंवेदनशीलताच। मृत्यूनंतर सन्मान मिळावा ही किमान अपेक्षा, पण कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मात्र मृतदेहाची पावसात भिजण्याची वेळ आली। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।